हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? सर्व मजेत ना? मी तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत बटाटे आणि वाटाण्याची भाजी. ग्रेव्ही कशी बनवली मी ते सर्व डिटेल मी तुम्हाला सांगितली आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करू. तर मी इथं काही खडा मसाला घेतला आहे. इथं कांदा, टमॅटो, मिरची आणि कोथिंबीर घेतली आहे. इथं वाटाणे आणि बटाटे घेतले, स्वच्छ असे धुवून घेतले. आता इथं मी कढई तापवायला ठेवली आहे. त्याच्यामध्ये मी 5 ते 6 लवंगा घेतले आहे. त्यामध्ये 4-5 मिरे घ्यायचे आहे. त्यासोबत दालचिनी घ्यायची आहे. एक काळी विलायची घ्यायची आहे आणि 2 तेजपान घ्यायचे. सर्व हे तेलात व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर इथं कांदा टाकून घ्यायचा आहे. कांद्याला व्यवस्थित असा परतवून घ्यायचा आहे. खूप छान होते भाजी खायला, तुम्ही नक्की ट्राय करा. आणि जी मी ग्रेव्ही बनवली ना ती तुम्ही कोणत्याही भाजीसाठी यूज करू शकतात. तर इथं मी अर्धा चमचा लसूण अद्रकची पेस्ट घेतली आहे. सर्व असं व्यवस्थित कालून घ्यायचं आहे. त्यामध्ये आता मी शिमला मिरची घेतली ना ती पण बारीक कापून टाकून घेतली आहे. आता व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्या. त्यामध्ये टमाटा पण टाकायचा आहे. इथं मी 1 टमाटा बारीक चिरून घेतला आहे, मोठ्या साईजचा. आपण वाटण तयार करताही छान ग्रेव्ही तयार होते. आता मी 1 वाटी घेतली, त्यामध्ये तिखट, धने पावडर, हळद आणि गरम मसाला घेतला आहे. आता त्यात आपण पाणी टाकून घेऊ आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत. अशा केल्याने भाजीला खूप असा छान ग्रेव्हीपणा येतो. तर बघा आता मी इथं टाकून घेतले आहे. आता हे व्यवस्थित असं कालवून घ्यायचं आहे. पूर्णपणे ग्रेव्ही जी आहे ना ती शिजवून घ्यायची. तर सर्वांची बनवण्याची टेक्निक वेगवेगळी असते. तर तुम्ही बघा मी कसं बनवते. त्यामध्ये मी हिरवीगार अशी कोथिंबीर पण टाकून घेतली आहे. बघा किती मस्त अशी ग्रेव्ही झाली आपली. तुम्ही ग्रेव्ही कोणत्याही भाजीला वापरू शकता. तर बघा मी ती ग्रेव्ही होती ना त्याच्यातलं काही तेल होतं ते साईडला काढलं, म्हणजेच त्याला तरी म्हणतो आपण. ती तरी मी वेगळी काढून घेतली आहे वरतून टाकण्यासाठी. आता मी त्याच कढईमध्ये तेल टाकलं आहे. त्याच्यात वाटाणे आणि बटाटे टाकून घेतले. त्यांना व्यवस्थित असं 50% शिजवून घेतलं आहे आणि त्यामध्ये ही ग्रेव्ही टाकून घेतली. आता सर्व हे मिक्स करायचं आहे. वाटाणे आणि बटाट्याला ही ग्रेव्हीचा मसाला पूर्ण लागला गेला पाहिजे असं मिक्स करायचं आहे. आता इथं मी पाणी टाकून घेणार आहे. तुम्हाला कितपत पातळ भाजी पाहिजे तुम्ही तेवढं पाणी इथं टाकून घेऊ शकता. तर बघा किती छान असं तेल आलं आहे भाजीला. आता इथं भाजीला उकळ आली आहे. आपली भाजी रेडी आहे. तर बघा मी आता भाजी प्लेटमध्ये काढून घेतली आहे. आणि जी मी बोलली होती तुम्हाला तरी काढली, ती तरी बघा अशी वरतून टाकायची. भाजीला एकदम वेगळाच टेस्ट येतो. मस्त अशी रुचकर आणि झणझणीत भाजी होते ना. तर अशाचसाठी तुम्ही मला लाईक करा, कमेंट करा आणि नक्की माझे व्हिडिओ शेअर करा.